शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपं ज्योतिर्नमोस्तुते। गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चौथ्या शाखेचे रितसर फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन जाल्लेच आसा। आता हांव मागता आमच्या सोसायटीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका सौ स्मिता पार्सेकर हांचे कडेन मागता की थोडक्यात प्रास्ताविकपर 2 शब्द सांगचे। नमस्कार। गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय डॉक्टर प्रमोद सावंत, या सोहळ्याच्या सन्माननीय अतिथी गोवा राज्याच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रजिस्ट्रार महोदया बिजू नाईक, या सोसायटीचे अध्यक्ष गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्रीमान लक्ष्मीकांत पार्सेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले तुये गावचे सरपंच श्रीयुत सुहास नाईक, उपस्थितांमध्ये या संस्थेचे या सोसायटीचे सर्व भागधारक, या बँकेचा कर्मचारी वर्ग, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्व हितचिंतकांचे मी कपिलाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। नोव्हेंबर 2003 मध्ये सर्वात प्रथम द गोवा कपिला मिल्क डेअरी प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावाने एक संस्था स्थापन झाली। लगेचच या सोसायटीने आश्वे मांद्रे येथे स्वतःच्या मालकीचा 9652 स्क्वेअर मीटर एवढ्या क्षेत्रफळाची जागा खरेदी केली आणि या जागेत स्वतःचं डेअरी फार्म उभा करण्याचा संकल्प सोडला। या संचालक मंडळाने अद्ययावत अशी साधन सुविधा डेअरी फार्मसाठी लागणारी आपण स्वतः उभी केली आणि सर्व भागधारकांना दुभत्या गायी विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं। त्यामुळे असं झालं की संचालक मंडळ आणि भागधारक जे आहेत त्यांच्यामध्ये एक व्यावसायिक नात्यापलीकडे एक भावनिक नातं निर्माण झालं। गोपालन म्हणजे गायींची सेवा आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, या 2 हेतूमुळे सर्वात प्रथम डेअरी फार्म उभा करण्यात आला। परंतु असं झालं की थोड्याच दिवसात त्यातील अडचणी आमच्या लक्षात येऊ लागल्या। झालं असं की या गायी ह्या यवतमाळ, अहमदनगर, शिर्डी, या विदर्भ, मराठवाडा या भागातून आणलेल्या होत्या। त्यामुळे त्या गायींना आपलं किनारपट्टीचं हवामान मानवेनासं झालं आणि त्यांची दुधाची उत्पादन क्षमता कमालीची घट झाली। आणि दुसरी अडचण अशी उभी राहिली की आमचा हेतू होता की स्थानिकांना रोजगार मिळावा, पण या डेअरीच्या जो फार्म आहे तिथे काम करण्यासाठी स्थानिक लोक अनुत्सुक दिसले आणि त्यामुळे जे मनुष्यबळ आहे, कामगार वर्ग होता, तो झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल इथून मागवावा लागत असे। आणि या अडचणीशिवाय अनेक तांत्रिक अडचणीमुळे शेवटी संचालक मंडळाने 2007 रोजी हा डेअरी फार्म बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 5 वर्ष या सोसायटीचं पुनरुज्जीवन कसं करता येईल यावर संचालक मंडळ आणि भागधारक यांचा विचारविनिमय झाला
आणि शेवटी सर्वानुमते असं ठरलं की ही जी मिल्क डेअरी प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्याचं रूपांतर मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये करावं आणि डेअरी फार्मनंतर आता आपण एक बँकिंग बिझनेस क्षेत्रात पाऊल घालावं, आर्थिक क्षेत्रात पाऊल घालावं. आणि त्याप्रमाणे सर्वानुमते जून 2013 रोजी या कपिला मिल्क डेअरी प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचं गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रूपांतर केलं आणि लगेचच भागधारकांच्या इच्छेप्रमाणे 23 ऑगस्ट 2013 रोजी आपण हर्मल येथे या सोसायटीची पहिली ब्रांच ओपन केली. त्यानंतर 2014मध्ये मांद्रे येथे दुसरी ब्रांच, 2018मध्ये मोर्जी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिसरी ब्रांच ओपन केली. 2013 ते 2020 या 7 वर्षात कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारनी जे ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये सलग 7 वर्ष आपल्या शाखेला ए ऑडिट क्लासिफिकेशन मिळालं. ही अतिशय आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. बँकेचे सर्व भागधारक, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, बँकेचे व्यवस्थापक हे सगळेच लोक या यशाबद्दल अभिनंदनास पात्र आहेत. आज आपण इथे दसऱ्याच्या मुहूर्तावर 4थ्या शाखेचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलेलं आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने ह्याही ब्रांचला एक असं उज्ज्वल भविष्य लाभेल याची खात्री आहे. आपल्या सर्वांचा कपिलावर स्नेह आहे, प्रेम आहेच आणि आगामी काळात तो वृद्धिंगत व्हावा ही ग्रामदेवता भगवती मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कपिलाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि माझे 2 शब्द आटोपते घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थोडक्यात पण पूर्ण माहिती जी ह्या सोसायटीची पार्श्वभूमी या प्रस्तावान मॅडमीन दवरलेलीच आसा. स्वागत गितान स्वागत जाल्लेच आसा, शब्दांनी स्वागत जाल्लें आसा, तुमच्या ताळ्यांनी वाजवूनय स्वागत जाल्लें आसा. हांव मागता आमचे संचालक श्री सद्गुरू नाईक हांचे कडेन मागता की त्यांच्यांनी पावण्याचे वळख आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करचें. सद्गुरू नाईक. नमस्कार. आजच्या या कपिला मल्टीपर्पज सोसायटीच्या तुळे शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाचा मान मिळवलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत नेते, युवकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्न स्वतः हाताळून ते सोडविण्यास प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे, उच्च विद्याभूषित डॉक्टरची पदवी संपादन केलेले, तरुण वयात केवळ गोव्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपल्या अफाट कर्तृत्वानं एक वेगळीच छाप पाडणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच गोव्याचे भूषण, साखळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, लोक आमदार तसेच निसर्गरम्य गोव्याच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय डॉक्टर प्रमोद सावंतजी हे होय. आमच्या संस्थेच्या वतीनं व सर्व उपस्थितांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी विनंती करतो की उत्कर्षा पार्सेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाच्या खास निमंत्रित गोवा नागरी सेवेतील कर्तबगार, प्रामाणिक, निष्ठावंत व एक हुशार ज्येष्ठ सरकारी अधिकारी म्हणून आपली सेवा बजावणाऱ्या, विविध सरकारी पदे भूषवून आज सहकार निर्बंध ही सेवा जबाबदारीने योग्यरित्या हाताळणाऱ्या सन्माननीय बिजू नाईक या होय. संस्थेच्या वतीनं त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. मी विनंती करतो की रीमा सावंत यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आमच्या संस्थेचे अध्यक्ष, ज्यांची ओळख करून देण्याची गरज नाही, परंतु केवळ औपचारिकता म्हणून मी असे म्हणेन की एक शिक्षक, एक मुख्याध्यापक, प्राचार्य,
भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्य सरचिटणीस, गोवा राज्याचे प्राध्यक्ष, आमदार, मंत्री तसेच गोवा राज्याचे सर्वोच्च पद म्हणजेच मुख्यमंत्री पद विराजमान झालेले आदरणीय सन्माननीय प्राचार्य पार्सेकर सर होय, यांच्यासुद्धा संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत मी विनंती करतो. आशिया शेडगावकर यांनी सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच तुमचे सरपंच सुहास नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. शिया शेडगावकर. माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका सौ स्मिता पार्सेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. उपाध्यक्ष रमेश शेठ मांद्रेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. रीमा सावंत. तसेच डायरेक्टर संतोष तिळवे, जयंत केरकर, विलासिनी नाईक, विश्राम शेडगावकर, विष्णू परब, अरुण बानकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. पूनम मांद्रेकर. ॲडवायझर कमिटी निलेश कांदोळकर, आनंद साळगावकर, गोपाळ शेटिये, प्रवीण तिळवे, संजय परब, कृष्णा नाईक यांना पण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांचं स्वागत करावं. तसेच पालियेचे सरपंच उदय गवंडी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सगळ्यांची ओळख झाली असा. धन्यवाद. धन्यवाद सद्गुरू. आताच जी माहिती मिळाल्याप्रमाणे आज आम्ही ह्या ब्रांचीचे उद्घाटन केल्या उपरांत लगेच 11 लाखाचे डेपॉझिट ह्या शाखेत डेपॉझिट केल्ले आसात. त्यांचे स्वागत, त्यांची ताळे वाजवून अभिनंदन करचे. आता मागता हांव ह्या कार्यक्रमाचे तसेच ह्या संस्थेचे अध्यक्ष माननीय पार्सेकर सर हांच्यांनी आपले 2 शब्द सांगून सभासदांक मार्गदर्शन करचे. गोंय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे मित्र डॉक्टर प्रमोद सावंत, सहकार निबंधक मॅडम बिजू नाईक, ह्या गांवचे प्रथम नागरिक सुहासबाब नाईक, द कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक मंडळ, सगळे भागधारक, तुवें गांवांत आमचो विस्तार करपा खातीर आमी निवडलेली मार्गदर्शक समिती, पत्रकार मित्र आणि उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, ह्या सोसायटीची 4थी शाखा आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते
तिचे उद्घाटन जाता हो आमकां एक अभिमानाचो क्षण. 2013 ते 2020 7 वर्साच्या काळान सतत A क्लास हो दर्जो सहकार निबंधकाच्या कार्यालयान आमकां दिलोच. पूण जनतेसून 7 वर्साच्या काळान मोठ्या प्रमाणात डिपॉझिट्स तशेंच आमचे कडल्यान एडवान्सीस अखेर धंदो आसता तो डिपॉझिटाय मेळूंक जाय आनी एडवान्सीसूय व्हरूंक जाय आनी एडवान्सीस व्हरतकीर तेचे योग्य प्रकारे वेळार फारीकूय करूंक जाय. हे सगळ्या बाबतींत सहकार्य मेळ्ळें. 8 कोटी आमचे कडेन डिपॉझिट्स आसात. 4.5 कोटी आमी एडवान्सीस दिल्ले आसात. आमी दुसऱ्या बँकेन सादारण 4 कोट इन्व्हेस्ट केल्ले आसात. आनी बँकिंग क्षेत्रांत आमकां आतां आत्मविश्वास आयला. 4य ब्रँची ह्यो भाड्याच्या जागेन चलतात. बँकिंग क्षेत्रांत फुडें वचपाक आमकां कांयच अडचण दिसना. उत्तर गोवा हे आमचें क्षेत्र आसा आनी त्यामुळे पेडणे तालुकाच न्हय तर पेडणेचे पलीकडे उत्तरेंतल्या 5 तालुक्यांत आमी वचूं शकतात. पूण बँकिंग क्षेत्रांत एक एक पाऊल मारता आसतना खंय तरी संस्थेक दिसूंक लागला की आमचो मल्टीपर्पज हो मल्टीपर्पज नेचर जो आसा तेचो उपयोग करून आनी काही क्षेत्रांनी वचप आनी काही क्षेत्रां जी आवश्यक आसा तातूंत पावलां मारप असो एक मनोदय आसा. आनी त्यामुळे हेच्या नंतर बँकिंग क्षेत्रा बरोबरच ह्या संस्थेन स्वताची एक स्थायी स्वरूपाची मालमत्ता तयार करप, स्वताचे थंय हेड ऑफिस निर्माण करप आनी तातूंतसून कृषी विशयक आसात. कृषी विशयक तर अलीकडे कोविडाच्या काळान आमच्या लक्षांत आयले. म्हणजे काजू सारखे उत्पन्न करणारे पेडणे तालुक्यात खूप शेतकरी आसात. काजूचो दर 140-150 पर्यंत गेलो. कोविडच्या काळात तो 90-80 सुद्धा आयलो. शेतकऱ्याचो दर घेता आसतना शेतकऱ्याचो माल घेता आसतना दर कमी जाता. पूण बाजारांतल्या भाजून जी पाकिटां करून जे काजू गर विकले वतात तेचो दर 800 ते 1000 हातून वेगळ्या क्वालिटीचो दर आसलो. म्हणजे भुर्दंड बसता शेतकऱ्याक. आणि त्यामुळे मागीर शेतीकडे दुर्लक्ष करप, बागायतीकडे दुर्लक्ष करप. आज सुद्धा सरकार जे भात खरेदी करता ते साधारण 13 रुपयान किलो खरेदी करता. 17 जाला खंय, बरी गजाल. पूण तांदूळ जो विकतो वता तो 40, 50, 60 रुपयान सुद्धा किलो घेतलो वता. म्हणजे जे मदली जी गोष्ट आसा ही जे मदले दलाल आसा तांकां वता. आणि म्हणूनच आमच्या देशाच्या पंतप्रधानान अलीकडे कृषी विषयक काही अमेंडमेंट्स हाडले संसदेन. ताचो मागीर विरोधकांनी कितें अपप्रचार केलो ही गोष्ट वेगळी. तातूंतसून जी ही मक्तेदारी मदली आसा ती मोडून काडपा खातीर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स FPOs सुरू करपाचो संकल्प पंतप्रधानान दवरलो. आणि ताच्या माध्यमातसून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यां खातीरच चलयणारी ऑर्गनायझेशन्स जेतूनसून नाल्लाचो भाव आसात, काजूचो भाव आसात, भाताचो भाव आसात, सुपारेचो भाव आसात. शेतकऱ्याचे जे प्रॉडक्ट्स आसात ते खात्रीन घेतले वतले
म्हणजे गेल्या वर्सा म्हाका एकदां याद आसा हांवें माननीय मुख्यमंत्र्याक रिक्वेस्ट केलो की हांगासरलो एक पारशाचो एक शेतकरी श्रीराम साळगांवकार भरपूर कश्ट करता तो आनी तो काजू घेवन गेलो गोवा बागायतदारान पेडणे आनी ताका सांगलें तुजो 1 क्विंटलूच आमी घेतले 1 क्विंटला वयर घेना म्हणजे जो शेतकरी वर्सभर तळमळ्ळा बागायतीची निगा घेतली वगैरे वगैरे वतांतसून सगळे जमोवन हाडले आनी प्रत्यक्ष थंय 1 क्विंटल घेता उरलेले तूं परत टेम्पो कर आनी घरा व्हार हे जेन्ना ताणें म्हाका फोन करून सांगलें हांवें मुख्यमंत्र्याक हस्तक्षेप करपाक दुसरे दीस हांवें विनंती केली ताच्या बरोबर आमकां ज्युस्त गोवा बागायतदाराचो चेअरमनूय थंयच आसलो नरेंद्र सावयकार आनी ताणें ती घेता म्हणून सांगलें 90 रुपयांनी खरेदी केली पण तो तसो शेतकऱ्याचेर अन्याय आसा अशें म्हाकाय दिसता म्हाका दिसता सोसायटी म्हणून सरकारचे कायदे आसात त्या कायद्याचे योग्य उपयोग करून शेतकऱ्यांचे हे प्रश्न शेतकऱ्यांचे हे समस्या हाताळणे गरज आसा गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी त्या दृश्टीन पाऊल घालता आमकां नशिबान योगायोगान घडवणूक अशी जाल्या हांगाचे आमी मार्गदर्शक मंडळ काडलां बाकीच्या 3 ब्रँचांक आमी काडूना हांगा काडलां तातूंत बरे चेहरे आसात बरे उमेदीचे मनीस आसात उत्साही मनीस आसात विचार करणारे आसात प्रभावी आसात आणि त्यामुळे त्यांच्या मदतीन ह्या परिसरात म्हणजे तुवे गांवाचे एक लोकेशन भौगोलिक लोकेशन हे तालुक्याच्या मध्यवर्ती आसा आणि त्यामुळे तुवेक सदांच म्हाज्या दृश्टीन हांव खूप महत्व दिता त्यामुळे तुवे आसात किंवा बाजूचो गांव कोरगांव आसात किंवा धारगळ आसात हांगा आमची संस्था एक बरी जागा मोठी जागा जर मेळटा आसात जाल्यार मेळोवपाच्या प्रयत्नात आसा आणि ती जागा मेळ्ळी जाल्यार निश्चित थंय आमचे हेड ऑफिसूय जातले आणि ह्यो ज्यो एडिशनल ज्यो गोष्टी करूंक जाय म्हणजे शेतकऱ्यां खातीर करूंक जाय हांगा सेल्फ हेल्प ग्रुप्स खूप आसात तांच्या खातीर काही काम दिवंक जाय जाल्यार जागा आसूंक जाय ताका शेडी उबारूंक जाय आज विजयादशमीचो संकल्प म्हणजे आमच्या सोसायटीन सगळ्यो ब्रँचीस ह्यो विजयादशमीकूच सुरू केल्यो त्यामुळे नवो संकल्प आसा जाल्यार तो उघड करपाक आणि राज्याचो मुख्यमंत्री समोर आसा त्यामुळे ताचे कडेन शेअर करप जाल्यार तो विजयादशमी शिवाय दुसरो बरो दीस आसूं शकना हेच्या पेक्षा दुसरो बरो आसूं शकना आयच्या दिसा परत एक फावट तुम्ही सगळे जाण मोठ्या संख्येन हांगा रावले खूप वेळ रावले आम्ही कार्यक्रम 5 म्हटलेलो माननीय मुख्यमंत्री सकाळच्यान हांवें विचारले जाल्यार हो 7वो कार्यक्रम त्यांचो त्यामुळे थोडो उशीर जायत आयलो पण तुम्ही एकूण आमचे भागधारक जबाबदार नागरीक ह्या भुमिकेतसून तास सवा तास 1.5 तास तुम्ही हांगा रावले त्यामुळे आणि खऱ्या अर्थान आमचेर तुम्ही प्रेम दाखयले त्यामुळे एका वाटेन हांव दिलगिरी व्यक्त करता आणि दुसऱ्या वाटेन कृतज्ञता व्यक्त करता आणि म्हज्या वाणीक विराम दिता देव बरें करूं धन्यवाद सर पार्सेकर सरान सुरुवातीक सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ही 3 क्षेत्रात अशी पादग्रहण केल्ली आसात आणि बऱ्यापैकी यशस्वी जाल्ले आसात चौथे क्षेत्र हे आर्थिक क्षेत्रांत सरान पावल घातलेले आसात आणि आता जर म्हटले दसऱ्याच्या निमतान शेती क्षेत्रात ते आपण पावल घालतले हांव सांगू शकता सर निश्चित ह्या दोन्ही क्षेत्रात तुम्ही यशस्वी जातले याचे कारण म्हणजे ही उशिरा जाण सुद्धा हे उजवाडण सोहळ्याक मोठ्या संख्येन ह्या उजवाडण सोहळ्याक उपस्थितीमुळे निश्चित सर तुम्ही यशस्वी जातल्यात आणि आम्ही सगळे तुमच्या फाटल्यान आसात फुडलो जो विषय फुडले जे आसा ते आमचे खास आमंत्रित पाहुणे महोदया बिजू नाईक हांचे कडेन मागता की ह्या क्षेत्रा बद्दल थोडक्यात माहिती दिवची गोय राज्याचे मानाधिक मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत सर गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष मानाधिक श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर
तुये गावचे सरपंच श्री शेटगांवकर बाब, महिला वर्ग, संचालक मंडळ, व्यवस्थापक तशेंच हांगा जमिल्ले सगळे म्हजे वांगडी, तुमकां सगळ्यांक नमस्कार. तशेंच आयच्या खास दिसाची परबी. आयचो दीस दोन कारणां खातीर खास जावन आसा. आनी एक म्हटल्यार आयज दसरो पवित्र दीस, आनी दुसरें कारण म्हटल्यार आयज गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चवथ्या शाखेची सुरवात जाता. सहकारी चळवळ ही एक खास आनी घटमूट अशी चळवळ जावन आसा, कित्याक तर हातूंत लोकांचो आस्पाव आसता. समाजांतल्या गरीबांतल्या गरीब लोकांक तांचे सामाजीक आनी आर्थीक कल्याण जावचें हो ताचो मुख्य हेतू आसता. कौन बनेगा करोडपती तुम्ही जायते जावन पळयता आसतले. आनी ह्या कार्यक्रमा अंतर्गत एक करमवीर म्हणून शुक्रारचो एक खास कार्यक्रम जाता. आनी हातूंत ज्या लोकांनी समाज कल्याण करून एक विशिश्ट जागा घेतल्या अशा लोकांचो आस्पाव ह्या कार्यक्रमान आसता. तर फाटल्या शुक्राराक करमवीर आसल्यो छत्तीसगडच्यो फुलबासन यादव, जांकां पद्मश्री सुद्दां तिच्या सामाजीक कार्या खातीर फावो जाल्ले आसा. जन्मताच गरीब अशी घराण्यांत उपासमार तशेंच लग्ना उपरांतूय हीच अवस्था भोगून कठीण परिस्थितींतल्यान वयर आयिल्ली ही फुलबसन यादव आयज 2 लाख बायलांचो समूह चलयता. तर सांगपाचें म्हटल्यार जेन्ना तिका तिचे कडेन शिक्षण ना पदराक, जेन्ना तिका केबीसी होस्टान विचारलें की तुमचे कडेन शिक्षण पदराक ना, तुमी इतल्या कठीण परिस्थितीन वयर आयल्या, आज व्हडले व्हडले शिकलेले कंपनीचे सीईओ सुद्दां कंपनी चलोवपाक तांचे कडेन जमना, तेन्ना तुमी 2 लाख मनशांचो बायलांचो समूह कशें कितें हाताळटात. तर ती म्हणटा की आपूण सगळे जेन्ना आपूण ही संस्था सांबाळटा तेन्ना आपूण सगळ्यांचो विचार लक्षांत दवरता, सगळ्यांक एकामेकाचो विचार देवाण घेवाण करता. आनी मुख्य म्हटल्यार सगळ्यांचो लाभ हाचेर आपणाचें चड लक्ष आसता. तर सांगपाचें म्हटल्यार सहकार क्षेत्रान अशेंच आसता की जेन्ना एक संस्था सुरू करता तेन्ना ते संचालक मंडळान लक्षांत दवरपाक जाय की सगळ्यांचो लाभ हो एक मंत्र हातान धरून ती संस्था चलोवपाची आसता. आयज गोंयांत जवळ जवळ 250 ते 280 पर्यंत अश्यो क्रेडीट सोसायटीज आसात ज्यो आर्थीक वेव्हार सांबाळटात. आनी थोड्यांचे आर्थीक वेव्हार अपेक्षे प्रमाणे नात हें म्हणपाक खूब वायट दिसता. हेची 2 कारणां आसूं येता. एक म्हटल्यार जे संचालक मंडळ ह्यो संस्था चलयता तांकां कायद्याच्यो तरतुदी, ऑडिटींग, अकावंटींग ह्या गोश्टीचे एक वेळ ज्ञान नासत. आनी दुसरें म्हटल्यार स्वताचो लाभ कसो करून घेवप हाचेर भर, तर ही गोश्ट आसपाक जायना. हें भयंकर कारण जावन आसा, कित्याक स्वताचो स्वार्थ हो सहकार संस्था चलयतात तांच्या मदीं आसपाक जायना. तर ह्या दोनूय गोश्टींचे विचार जावपाक जाय. तशेंच ठेवीदारांचे आपले संस्थेचेर लक्ष आसपूय खूब गरजेचें. टायमार ऑडिट जाता काय ना, लोनाची रिकवरी टायम टू टायम जाता, पर्संटेज कितें आसा हांची तांकां तेंच्यांनी वेळोवेळी माहिती घेवपाक जाय आपल्या संस्थे कडल्यान. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांक सांगूंक सोदता की जर तुमकां अशीच एक ट्रेनिंग सेशन बी कितें जाय, म्हणजे सहकारी कायद्याच्यो तरतुदी कितें, ऑडिटींग कशें करप, अकावंटींग कशें करप, तर आमच्या डिपार्टमेंटाक कळोवचें. आमी तुमच्या खातीर एक ट्रेनिंग आयोजीत करूंक शकता. चड वेळ घेना. परत एकदा दसऱ्याची तुमकां सगळ्यांक परबी. तुमकां भरपूर यश मेळचें. जे भांडवल हांगा ज्या ज्या ठेवीदारांनी दवरता आनी दवरतले तांचे भांगर जावचे. लोभाचो जो किडो आमच्या मदीं आसता तो ह्या दसऱ्याच्या हेचेर आमच्या मदलो नश्ट जावचो आनी सामाजीक लाभ ही प्रवृत्ती आमच्या भितर बळिश्ट जावची अशें हांव मागता. आनी म्हाका आमंत्रीत केल्या बद्दल खास करून पार्सेकर सरांचे खूब देव बरें करूं. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खास उल्लेख करपाक म्हणजे गेल्या 7 वर्सांत आमचे कडेन जे NPA असतात ते फक्त 12 अकाउंट मॅडम आसात. आणि तुमच्या रिपोर्टान पळयला आसतले तुमी, आणि त्या 12 अकाउंटांतले फक्त 4च असे इनएक्टिव्ह आसात. म्हाका दिसता की अशा 7 वर्साच्या काळात फक्त 12 NPA आसा हे कमीच आसतले कॉपरेटिव्ह सेक्टरान. हे केवळ आमचे मॅनेजर आणि आमची
कमिटी आमची संचालक मंडळ हे त्यांच्या खातीर भरपूर मेहनत घेतात. फुडलो जो विशय आसा फुडलो आसा ते आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री जाल्या पासून पॅन्डेमीक कोविड-19 कोरोना व्हायरसाच्या मदीं आसात आणि पूर्ण वेळ ह्या क्षेत्रातच गेल्लो आसात. आणि अशा काळात पयलेच फावट मंत्री घेवच्या पयलीं डायरेक्ट मुख्यमंत्री जाल्ले आमचे बऱ्यापैकी ह्या काळात त्यांनी काम केल्ले आसात. अशा काळात काम करून त्यांचे या धकाधकीच्या जीवनात आयज आमच्या मदीं पावलेले आसात. हांव मागता आमच्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्या कडेन माननीय प्रमोदजी सावंत सर तांच्यांनी आमकां आपले 2 विचार आमच्या मदीं मांडचे. द गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तुये ब्रांच हाच्या उक्तावणाच्या सुवाळ्याक व्यासपीठार ह्या सोसायटीचे चेअरमॅन गोंय राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर, ह्या गांवचे सरपंच बाब सुहास नाईक आणि आमच्यो रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह बिजू नायक, ह्या संस्थेचे सगळे वायस चेअरमॅन आणि सगळे संचालक, ह्या संस्थेचो सगळो स्टाफ आणि ह्या परिसरांतल्या जवळपास माझ्या खातीर जवळपास 1.5 वर रावल्ले हांगासर म्हणजे सगळ्या मोगाळ भावांनो आणि भयणांनो, सगळ्यात पयलीं म्हणजे पेडण्यांतलो दसरो खूब फेमस, बट कोविडा खातीर न्हू म्हाका दिसता दसरो जावंक शकूंक ना. बाबतींत आमी खूब कमी प्रमाणात दसरो मनयला. बट तुमकां सगळ्यांक दसऱ्याच्यो खूब खूब शुभेच्छा. दसऱ्याक आमी सोने दिता आनी सोने घेता. आमच्या वटेन आपट्याची पानां ही दितात घेता, म्हणजे देवाण घेवाण दसऱ्याक सोन्याची खूब मोठ्या प्रमाणात जाता. त्या धर्तीचेर आयच्या ह्या द गोवा कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीक हांव खूब खूब शुभेच्छा व्यक्त करता आणि अशीच तांची भरभराट आनीकूय खूब मोठ्या प्रमाणात जावनी. मॅडम पार्सेकर यांच्यांनी सांगता आसतना 1-2-3 गजाली सांगले. हांव त्यो गजाली मुद्दाम रिपीट करिना, बट भितरले तथ्य सांगता. द गोवा मल्टीपर्पज पयलीं दुग्ध सोसायटी सुरू केली सरान आनी तांचे संचालक मंडळ, आनी ती तांकां बंद करची पडली. आय एम गोईंग थ्रू द सेम फेज. हांव ह्यो सगळ्यो सोसायटी ज्यो आहा पळय न्ही, कारण सरान सोसायटी बंद केली ताज्या उपरांत मागीर हांवें सुरू केली 2014. आयजूय बी म्हणजे आज हांव संचालक ना, चेअरमॅन ना, बट आय एम जस्ट ओनली द शेअर होल्डर. द गोमांचल कोऑपरेटिव्ह सोसायटी ही दुग्ध सोसायटी म्हज्या कुडण्या गांवांत हांव चलयतां आनी दर दिसा जवळपास 700 ते 800 आमच्या सोसायटीचे दूध आणि आमच्या परिसरातले कुडण्या न्हावेले आणि हांच्या कडल्यान आनी एक 1000 भर म्हणजे 1700 लिटर दूध हें डेली कलेक्शन करून द सोमूल किंवा गोवा डेअरी हांकां घालता. हें हांवें कित्याक सांगलें तें बी सांगता तुमकां मुद्दामून. कारण एखादें गव्हर्मेंट बदललें काय त्या गव्हर्मेंटाची पॉलिसी बदलता. त्या गव्हर्मेंटाचो लोकांचें विजन म्हणजे लोकां कडेन पळोवपाचो दृश्टिकोन जो आहा पळय न्ही तो बदलता. ज्या वेळार सरान सुरू केल्लें तेन्ना तें गव्हर्मेंट हें लोकांचें सरकार आसलें, शेतकऱ्यांचें सरकार आसलें. शेतकऱ्यां कडेन पळोवपाचो त्या सरकाराचो दृश्टिकोन वेगळो आसलो आनी तेन्ना तेंच्यांनी वेगवेगळ्यो स्किमी लॉन्च केल्ल्यो दुग्ध वेवसायांत शेतकरी फुडें येवचो. पण रोखडेंच सरकार गेलें आनी शेतकऱ्यांच्या वयलें लक्ष गेलें आनी थंय मायनींचेर लक्ष गेलें. म्हणून दूदकार सगळे बाबडे सोंपले त्या काळात. म्हणजे तुमी पळयशात जाल्यार ते म्हणजे म्हाका दिसता 5 मदींच सरकार गेल्लें. 5 मदींच सरकार गेलें आनी 6 ते 12 पर्यंत म्हणजे शेतकाराक दूदकाराक कोणाकूच खंयसरूच जीव उरलो ना, सगळे गेले. आनी हांवें 2014 जी सोसायटी सुरू केली म्हणजे गोमांचल कोऑपरेटिव्ह सोसायटी आजूय अभिमानान सांगता खूब जरी फायद्यान ना जाल्यार निश्चितच म्हणजे जवळपास त्या परिसरातल्या सगळ्या दूदकारांक सगळ्या शेतकऱ्यांक फक्त दूध घालपाकच न्हय तर तांकां फॉडर कसो ग्रो करप आणि त्या पद्दतीत एक शेतकऱ्यांचो समूह खूब बऱ्या रितीन, कारण सरकारची पॉलिसी ही खूब बरी पॉलिसी आशिल्ली. आनी आयजूय हांव सांगता की गोंय सरकारच्या वतीन म्हणजे 2 कोटीच्या प्रोजेक्टात जवळपास 60 लाख रुपीज सबसिडी ही गोमांचल कोऑपरेटिव्ह प्राऊडली हांव सांगता, कारण इट इज अ सबसिडी. 60 लाखाची सबसिडी ही फक्त 2च कडेन कोऑपरेटिव्ह युनिट सुरू आसा. एक आमच्या थंयसर आनी दुसरो त्या हितून आसा साऊथ गोवान आसा एक, ज्यांच्यांनी कोऑपरेटिव्ह बेसिसचेर घेवन की अशाय मोठ्या पद्दतीन इंडिव्हिज्युअल सबसिडी मेळटात ह्या हितून, पण ताज्या व्यतिरिक्त कोऑपरेटिव्ह फिल्डांत आमी मोठ्या प्रमाणात असो वेवसाय करपाक शकता. मल्टीपर्पज सोसायटी हांवूय रन करता की ज्या माध्यमांतल्यान द गोवा यूथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी हीच हांवेनूय बी 2009 सुरू केल्ली.
धिम्या गतीन अजूनही सुरू आसा आनी मल्टीपर्पज सेक्टरांत वेगवेगळ्या मागीर जावं ते नॉट ओन्ली द कॅश क्रेडीट बिजनस बट जावं ते मागीर एग्रीकल्चर सेक्टरांतले एड्युकेशन सेक्टरांतले वेगवेगळ्या सेक्टरांतल्या लोकांक कशा पद्दतीन इन्वॉल्व करून सरांचोय फुडलो उद्देश जो आसा हो निश्चितच म्हाका दिसता जो FPO सुरू करप म्हणजे फार्मर्स प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन ही व्हेरी बरी संकल्पना आसा आनी निश्चितच म्हाका दिसता ह्या परिसरांतल्या शेतकऱ्यांक बाजार भाव दिवपा खातीर एक बरें ऑर्गनायझेशन हांगासर उबें जातलें अशें म्हाका दिसता. आमी एक 2-3 गजाली म्हणजे आमी पळयता की सरान भाताची गजाल सांगली, काजीची गजाल सांगली. आत्ता असलेलें केंद्र सरकार हें अंडर द विजनरी लिडरशीप ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी ज्यांच्यांनी देशात कोविडाची महामारी आसतना सुद्धा आत्मनिर्भर भारत ही योजना काढली आणि 21,000 लाख करोड रुपया म्हणजे बजेटाच्या 10% ऑफ द बजेट हे लोकांक डिस्ट्रीब्यूट करपा खातीर फ्रॉम द वेरियस सेक्टर फ्रॉम द इंडस्ट्री टू द मिल्क फार्मर. हाज्या खातीर हांव कित्याक सांगता हें म्हणजे इतक्या महामारीत एक तर देशाच्या तिजोरीत राज्याच्या तिजोरीत पयशे येना आणि तरी सुद्धा म्हणजे द 10% ऑफ द बजेट जे आसा हें लोकां खातीर दिवप आणि हे लोकां खातीर दिता आसतना तेंच्यांनी 80 योजना काडल्यो. आतां 80 योजनेचो फायदो कोणाक जालो? जो स्ट्रीट वेंडर आसा म्युनिसिपालिटीन आपलो गाडो घेवन आसा तेकाय 10,000 रुपयाचें लोन दिलें. जो आमचो दुधकार आसा त्या दुधकाराकूय बी म्हणजे पयले फावटी किसान क्रेडीट कार्ड हें दुधकाराक मेळ्ळें गेलें आनी त्या कार्डाच्या अतिरिक्त ताका 1,60,000 रुपया विदाउट इंट्रस्ट ताका पयशे दिले गेले. नुस्तेकाराक पयशे जो नुस्तें फार्मींग करता म्हणजे फक्त शेतकरी न्ही तर दुधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, शेतकार आसतलो ह्या सगळ्या जाणांक विदाउट इंट्रस्ट 1,60,000 रुपया हे एका वर्सा खातीर हे पयशेय दिले गेले. ही स्कीम आमी हांगा फुडें येयली म्हणजे 80 स्किमी पैकी आतां पर्यंत 33 स्किमी आमी गोंयकारां खातीर फुडें व्हेल्या. उरलेल्योय स्किमी उरलेल्यो योजना म्हणजे भितर मोठो इंडस्ट्रियलिस्टूय आसा ज्याचे कोट्यांनी रुपये लॉन आसा ताका मॉर्गेज मेळ्ळी गेली, ताका सबसिडी मेळ्ळी गेली, ते आसा त्या लोनाचेर ताका तितक्याच पर्संटान 20% चड लोन दिले गेले आणि सादो जो नुस्तें घेवन बसतालो भाजी घेवन बसतालो तेकाय बी म्हणजे 10,000 रुपयाचे लोन काय आसना तेंय बी ताका दिले गेले. आमी म्हणटा की ज्यांच्यांनी बऱ्याच जाणांक ज्यांचो अकाउंट ना नॅशनलायज बँकेन तांकां आमी जेन्ना सांगताले की तुमचो अकाउंट ओपन करा केन्ना तरी तुमकां पयशे येतले अकाउंटाचेर लोक पिशान काडटालो अशें म्हणून जाता खंय काय म्हणून. झिरो बॅलन्स अकाउंटाचेर जेंच्यांनी अकाउंट ओपन केल्ले आमचेर विश्वास दवरून हांगासरूय आसतले सराचेर विश्वास दवरून बऱ्याच जाणांनी झिरो बॅलन्स अकाउंट जाका म्हणटाले आमी नॅशनलायज बँकेनी ओपन केल्ले आनी कोणाकूच खरें दिसोंक नासलें केन्ना तरी केंद्रांतल्यान पयशे ह्या अकाउंटाचेर येतले म्हणून. 70,000 आमच्यो विधवा भयणी आमच्यो जाणटेल्यो आवय 70,000 गोंयानूच 500 रुपया 3 फावटी येयले. अपंग भावांच्या अकाउंटाचेर येयले, शेतकऱ्याच्या अकाउंटाचेर 2,000 रुपया 3 फावटी येयले. जवळपास 12,000 काय ऑड कितें तरी फिगर आसा शेतकऱ्याच्या अकाउंटाचेर येयले. अशा पद्दतीचे विजनरी गव्हर्मेंट जे देशाचे नेतृत्व करता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. म्हाका विशय इतक्याच खातीर आयलो की आमी पळयता की आयज पर्यंत तेंच्यांनी जी आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना सोडल्या ताका जोडून आमी म्हटलां की स्वयंपूर्ण गोवा करचो म्हणून. गेली 60 वर्सां आमी पळयता की गोंय मुक्त जावन आज 60 वर्सां पुराय जाली आणि 60 वर्सां पुराय जाता आसतना विविध इन्फ्रास्ट्रक्चर आमी तयार केले, विविध संस्था आमी तयार केल्यो, शैक्षणिक क्षेत्राच्या मळाचेर खूब मोठें काम केलें, प्रायवेट सेक्टरांतल्यान गव्हर्मेंट सेक्टराचेर खूब मोठें, कोऑपरेटीव सेक्टरांत काम केलें, इंडस्ट्रियलायझेशन जालें म्हणजे मोपा पासून पर्यंत काणकोण पासून नॅशनल हायवे खूब मोठ्या प्रमाणात जालें. कोविडान आमचे दोळे उगडले. तुमकां हांव मुद्दामून सांगता कोविडात आमचे दोळे उगडले. आमकां जे दुधाची पिशवी जाय आसली पळय न्ही रे त्या कोविडाच्या परिस्थितीत आमकां मेळना जाली. आमकां जी भाजी जाय आसली पळय न्ही रे त्या कोविडाच्या परिस्थितीत आमकां मेळना जाली. आमकां जे चिकन आनी तांतयां जाय आसली पळय न्ही रे ती आमकां कोविडाच्या परिस्थितीत मेळोंक ना. कित्याक? नाजाल्यार तांचो रेट डबल जालो. आमी कोणाचेर डिपेंड आसा? शेजाऱ्याच्या राज्याचेर. त्या महाराष्ट्रांतल्यान येतले, नाजाल्यार कर्नाटकांतल्यान येतले, नाजाल्यार आमकां आनी खंयच्यान तरी पंजाब नाजाल्यार तामिळनाडू थंयच्यान रायस येतलो. आमच्या कडेन कॅपेसिटी ना, आमच्या कडेन कॅपेबिलिटी ना. हे जर करतले आसत अरे हाज्या पयलीं म्हणजे गोंय मुक्त जावच्या पयलीं आमचेच सगळे जाणटेले हे सगळ्यो गजाली हांगासरूच जाताल्यो.
भायल्यान हाडिनासले. आमी जस जशें इंडस्ट्रियलायझेशन जायत गेलें आमी डिपेंड जायत गेले. आमी म्हणटा आमचें स्वकर्तृत्व जें आसा पळय न्ही हें जागे करपाची गरज आसा. अरे आयज गोंयांत जर दूद लागता 2.5 लाख लिटर 4 लाख लिटर म्हणजे सिजन फूल फ्लेज आसत जाल्यार आनी आमी प्रोडक्शन कितलें करता? नॉट मोर दॅन 60,000. 60,000च्या पेक्षा चड आमकां करप शक्य ना. अरे फुलां ती कितें? म्हाका दिसता आयची दसऱ्याची फुलां ही खंयच्यान येयली? बेंगलोरच्यान येयली. आमच्या भाज्जेच्या सबसिडीक आमी दर वर्साक जवळपास 30 कोटी रुपया कोणाक सबसिडी दिता? बेळगांवांतल्या कर्नाटकांतल्या भाज्जेकारांक. आमी ती भाजी पिकोवंक शकना काय कितें? कोविडान थोडीशी परिस्थिती बदलल्या कारणान 30 कोटींतले निदान जवळपास 2 कोटी रुपया फाटल्या वर्सभराच्या भितर वेगवेगळ्या हेतूंतल्यान आमी आमच्या लोकांक डिस्ट्रिब्यूट करपाक शकले. आमी जे म्हणटा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या सकयल 2 ऑक्टोबरांतल्यान आमी संकल्पना सोडल्या. म्हाका खबर आसा इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट मॅजीक. सरकार थंय वयतलो आनी कितें तरी खूब मोठें करतलो. ना, करपाक जाय आमकांच. फक्त आमकां जागे करपाक जाय लोकांक. म्हणजे थोडेसो तेंची कर्तृत्व तांकां दाखोवन दिवपाक जाय. आनी ते आसा त्याच संकल्पनेच्या सकयल येता त्या 1 नोव्हेंबरांतल्यान प्रत्येक ग्रामपंचायतीन दर शेनवारा सकाळचो सरकारचो अधिकारी ह्या कर्मयोगीच्या रुपात माननीय मोदीजीन म्हटलां की सरकारचे अधिकारी जर कर्मयोगी जावन काम करपाक लागले जाल्यार निश्चितच गोंय स्वयंपूर्ण जावपाक चड उशीर लागचो ना. त्या कर्मयोगीच्या रुपात दर शेनवारा सकाळी आमचो सरकारी अधिकारी थंय आसतलो. तो तुजे प्रोजेक्ट पळोवपाक न्ही, तो तुजी गटारां बांदपा खातीर न्हू, तो आसतलो तो अडलेलेचें काम करपाक. आमी ताका 15 पॅरामिटर्स दिल्या. आमी जाका म्हणटा की नो पॉवर्टी, नो हंगर. मागीर तेणी बाकीचेय विशय जर पळयतलो आसत जाल्यार तेणी एम्प्लॉयबिलिटी पळयतलो, कोणाच्या घरांतलो टॉयलेट्स 100% पावला काय ना, उदक खरेंच 100% पावला काय ना, अशे वेगवेगळे 15 पॅरामिटर्स तो व्हेरीफाय करतलो. अरे आयजूय बी आमी पळयता की ऑर्फन चायल्ड जर आसत, एखाद्या भुरग्याक जर आवय बापूय नासत जाल्यार ताका सरकाराची बचपन योजना ताज्या पर्यंत कित्याक पावना? आमी सगळे जाण आसा, आमी आमदार आसा, सरपंच आसा, पंच आसा, सरकारी अधिकारी आसा, तरी एखाद्या भुरग्याक गांव वाठारांतल्या एखाद्या भुरग्याचो आवय आनी बापूय जेन्ना एक्सपायर्ड जाता त्या भुरग्याक सरकारची योजना आसा. दर म्हयन्याक जर ताका 3,000 रुपया मेळटा आसत जाल्यार ती योजना तेज्या पर्यंत पावोवपाक जाय. ती आयजूय कित्याक पावना हाचो प्रश्न म्हाका पडटा. पूण ताकाच लागून स्वयंपूर्ण गोंय करता आसतना म्हणजे एके वाटेंतल्यान आमी एग्रीकल्चर आसतलें, हॉर्टिकल्चर आसतलें, डेरी फार्मींग आसतलें, फ्लोरिकल्चर आसतलें, आनी दुसरे वाटेंतल्यान आमी जशें म्हणटा की आत्मनिर्भर करपा खातीर, स्वयंपूर्ण करपा खातीर, खंय तरी ताका सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपा खातीर, स्कील डेव्हलपमेंट दिवपा खातीर केंद्र सरकारच्यो आनी राज्य सरकारच्यो योजन्यो त्याच्या पर्यंत पावोवपा खातीर. हांव 2 दिसां पयलींची गजाल सांगता. म्हजो मित्र बाब गुरू पावसकर आनी म्हाका म्हाजे कडेन आयलो. दोतोर म्हणालो तुका एक आपूण उद्घाटनाक आफोवंक येयला. हांवें म्हटलें ह्या दिसांनी कशें फावना रे? ना म्हणपालो. तूं पयलीं आयक. आमच्या संजय स्कुलान शिकपी स्पेशल भुरगो म्हणपालो तो आपलो बिझनेस सुरू करता. हांव सरप्रायज. तो कसलो बिझनेस सुरू करता काय म्हणपालो. ना आपल्या घरात कडेन फायल मेकिंगचो बिझनेस. म्हाका दिसलें कितें तरी असो फोल्ड करतलो बीन आनी फायली करतलो दिसता म्हणून. ना दोतोर म्हणालो तूं येवन पळय, तूं येवपाकूच जाय म्हणून. म्हाका तेणी अठ्ठास केलो. त्या भुरग्याचें आयज वय म्हणपालो 22 वर्सां. 22 वर्सां आमच्या स्कुलांत कंटिन्युअसली म्हणजे तो फर्स्ट पासून एडमिशन घेवन आमी ताका ट्रेन केलो, स्किल्ड केलो आनी त्या पद्दतीन ताचो स्वताचो वेवसाय सुरू करता. हांव म्हटलें येता. बिचोले आमचे झाटये कॉलेजीच्या सकयलूच घर तेजें. स्वप्नील नांव दिसता म्हाका. हय. हांव तेजे कडेन गेलो आनी हांवें जेन्ना पळयलें तेन्ना सर्वसामान्य फॅमिलींतल्या ताच्या घरांत तेणी फायल मेकिंगचें मशीन विकत हाडलां. तो स्वता भुरगो फायलीचे ते सगळ्यो ज्यो फायली आसा त्यो वेवस्थीत रित्या तयार करता. आनी इवन दो म्हणजे ताका मार्केटींग जें आसा हें संजय स्कुलान आमच्या मेळून दिलां. म्हाजो सांगण्याचो उद्देश एकूच आसा. हो स्पेशल भुरगो जर तो स्वताचो बिझनेस 1,60,000 रुपया मोडून ताज्या पेरंट्सांनी ताका मशीन हाडून दिलां. ना लोन घेवंक. हांवें विचारलें लोन खंयच्यान घेतला काय म्हणून. ना म्हणपालो लोन घेवंक ना. बापूय म्हणलो आपुणूच जमयलें. हांवें म्हणलें EDCचें लोन कित्याक घेवंक ना. ताका म्हटलें जाय जाल्यार 4% कितें तरी आमच्या स्पेशल भुरग्यांक लोन आसा ते मेळटले आसले. ना आमकां खबर ना म्हणपालो. आमी त्या खातीर आपलेच पयशे घातले आनी ते घेतले. फायल मेकिंगचें काम म्हणजे दिसाक तो कमीत कमी जवळपास 150 ते 200 फायल करता. आमची थंयसर आमची नेतल आमोणकर MS आयिल्ली. हांवें तिका सांगलें जाता जाल्यार आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटाक आमकां ज्यो फायल लागता त्यो तेज्या कडल्यान विकत घेवपाची इन्स्ट्रक्शन्स हांवें ताका दिली जेणे करून त्या भुरग्याक बिझनेस मेळचो. म्हाजो सांगपाचो उद्देश इतकोच
आज मेकॅनिकल इंजिनियर जाता, जो लॉ ग्रॅज्युएट जाता आनी तो सांगता कितें म्हाका नोकरी दी म्हणटा तो, कसली तरी सरकारी नोकरी दी. क्लार्क सुद्दां जाल्यार जाता. अरे बाबा, तूं मेकॅनिकल इंजिनियर, तूं एडवोकेट, तूं IT इंजिनियर, तूं क्लार्क कित्याक जाता? तुज्या कडेन कॅपेसिटी आसा की तूं आनी लोकांक एम्प्लॉय करपाक शकतलो. आनी गोंय सरकार म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट करपा खातीर जायत्या पद्दतीन मागीर जावं ती स्टार्टअप पॉलिसी आसतली, जावं ती EDCची पॉलिसी, EDCची वेगवेगळ्यो स्किम्स आसतल्यो, ह्या सगळ्या माध्यमांतल्यान आमी जायते एम्प्लॉयमेंट्स दिवपाक शकता, जाय तांकां आमी एम्प्लॉयमेंट करूंक शकता. तर हांगासर एखादो स्पेशल चायल्ड जर आपलो स्वताचो बिझनेस करून घरांतल्या सगळ्या लोकांच्या सहकार्यान म्हणजे म्हयन्याक एक 15 ते 20 हजार रुपया जोडपाची ताकद दवरता आसत जाल्यार ज्याच्या कॅपेसिटीचेर जो इंजिनियर जाला, जो लॉ ग्रॅज्युएट जाला, तो कित्याक जावंक शकना? खरोखरूच म्हाका दिसता आमी सगळ्यांक म्हणजे ह्या दसऱ्याच्या दिसा आमी सगळ्या जाणांक परत एकदां जागे करपाची शपथबद्ध घेवचें पडटलें. अशाच पद्दतीचो वेगवेगळो इनिशिएटिव्स कोऑपरेटीव सेक्टरांतल्या सोसायटींनी घेवचो अशें म्हाका दिसता. हांव आज सकाळीं वेर्णा आशिल्लो. हांव वेर्णा गेल्लो म्हालशेच्या देवळांत, थंय शस्त्रपुजन करून दुसरो प्रोजेक्टाच्या इनॉग्रेशनाक आज हांव मुद्दामून मेन्शन करता की द कोकण मरीटायम क्लस्टर्स, देशांतलो पयलो कोकण मरीटायम क्लस्टर्स. आनी प्रावड आसा की गोंयांत तेजो आमी फावंडेशन स्टोन घातल्यो. 36 कंपनी एकी कडेन येता आनी शीप बिल्डिंगा खातीर लागपी वेगवेगळे स्पेर पार्ट्स हे त्या कोकण मरीटायम क्लस्टरांत तयार जातले. म्हणजे जगाच्या फाटीचेर वेगवेगळ्यो ज्यो शिप्स तयार जातल्यो, म्हणजे नेवल डिफेन्साच्या बाबतींत जातल्यो, फॉरेनाक वचपी जातल्यो, वेगवेगळ्यो आमकां एकदां खबर ना. जी ताराराणी जग भोंवून आयली फाटल्या दिसांनी, जेंचो 3 चलयो जेंचें आमी फेलिसिटेशन केलें, ती ताराराणी सुद्दां जी आशिल्ली पळय न्ही, ती आमच्या माडेल गांवांतल्या एकटो आमचो शिप बिल्डर्स आसा तेणी तयार केल्ली आसता. अशें माननीय मोदीजी जशें म्हणटा, वीच इज द वोकल फॉर लोकल. आमच्या कडेन कितें आसा हेंच आमकां खबर ना. आमच्या कडेन स्किल्ड कितें आसा, आमी कितें करूंक शकता ही ताकदूच आमकां खबर ना. ती ओळख करून दिवची पडटली, ती सांगची पडटली. सरान रायसाचो विशय उलयलो. आमी म्हणटा की वी आर द रायस ग्रोवर आनी वी आर द कॅश्यू. आमी खूब प्रावडली सांगता आमी खूब मोठ्या प्रमाणात भात लायता. गेली 60 वर्सां आमी भात लायता आनी कितें करता, बागायतदाराक तरी विकता आनी बागायतदार ना जाल्यार आनी एक 2 जाण भात घेवपी आसात आनी ते कितें करतात, भात काडटा आनी बेंगलोराक धाडटा. आमी कोणीच विचार केलो ना अरे ह्या भाताचेर आमी हांगाच जर प्रोसेस केलो जाल्यार हेजो बऱ्या रितीचो तांदूळ, सरान जशें सांगलें की आमी 17 रुपयान विकता आनी 40 रुपयान तांदूळ घेता. ऑफकोर्स, कारण आमी ते बेंगलोराक धाडटा. ट्रान्सपोर्ट आसा, कोण तरी प्रोसेस करतलो आनी मागीर धाडून दितल्यो. त्यो बारीक बारीक गिरणी घेवन आमकां जाय तितकेंच करता. आमी मार्केटींग ह्या नांवाचो, तितूंतल्यान बिझनेस करतलो ह्या नांवाचो आमी केन्ना विचारूच करूंक ना. म्हणून म्हाका दिसता की आमी पयली रायस मिल क्लस्टर हो आमच्या गोवा बायोडायवर्सिटीच्या अंडर सरकारचो, इट इज नॉट अ गव्हर्मेंट, वी आर प्रायवेटायझींग दॅट. पयलो क्लस्टर जो आसा म्हणजे रायस मिल क्लस्टर हो आमच्या सांखळेंत सुरू करता, विच सहकारी तत्वाचेरूच. आनी त्याच धर्तीचेर दुसरो क्लस्टर सुरू करता, फ्रूट प्रोसेसींग क्लस्टर. द 100% आमी म्हणटा की फणस गोंयांत खूब मोठो जाता, बट फणस गोंयांत खूब मोठो जाता, 99% फणस जो आहा वेस्ट जाता, 90% आसतलो जाल्यार 10% आमी कोणी तरी वापरता. दुसरो गोरवांक सुद्दां काडून घालिना, म्हणजे तो कुसता आनी तेजो वयल्यान ताप आमकां चड जाता. तोच जर आमी प्रोसेस केलो जाल्यार आमी खूब वेगळ्या पद्दतीन तें करपाक शकता. फक्त हेज्या खातीर ज्यो संकल्पना लोकांक म्हणजे वेगवेगळ्या आमकां, आनी ह्यो सगळ्यो विचार जे आसा, ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो शक्य आसा, करप शक्य हांगासर. आमकां फक्त वेगळ्या पद्दतीन विचार करचो पडटलो. आमच्या युवकांचें मायंड हे कन्स्ट्रक्टीव विचारांनी घालचें पडटलें, ना की डिस्ट्रक्टीव. बरेच जाण डिस्ट्रक्टीव मायंडांतल्यान वेगवेगळ्यो गजाली सरकाराच्या विरोधान करपाक लागलेले आसा. ह्या व्यासपिठा वयल्यान आज सांगता हांव की सरकार आयकपाच्या मनस्थितीत आसा. हांव युवक आसा, हांव प्रत्येकाचें आयकतां. हांगा आंदोलन करपाची गरज ना किंवा सरकार प्रत्येक गोष्ट आयकून घेवन तिचेर सोल्युशनूय काडटा. आनी निश्चितच फुडल्या उरलेल्या 1.5 वर्साच्या कार्यकाळात असे विविध प्रकल्प आमी जे लोक उपयोगी आसतले. जेन्ना हांव स्वयंपूर्ण गोंय म्हणटा तेन्ना हांव मुद्दामून म्हाज्या डेरीचेर आयजूय बी फक्त दुग्ध संकलन करिना, तर म्हाज्या डेरीचेर जे दुग्ध संचालन करता आसतना बायोगॅसोय प्रकल्प आसा, ज्याच्या मार्फत वेगळी सगळी बायोगॅस म्हाजे थंय रावपी सगळे लेबर जे आसा हांकां सिलिंडर विकत हाडचो पडना, त्याच बायोगॅसाचेर तेजे सिलिंडर्स चलता. आनी त्याच बरोबर जेका आमी गांडूळ खत निर्मिती म्हणटा तोय प्रकल्प आमी सुरू केलो. आनी आनीक थोड्या दिसांनी मोठ्या प्रमाणात गांडूळ खत जें आसा हें सगळ्या लोकांक आमी दिवपाक शकतले. ताज्या फुडलो प्रकल्प तुमी आज बायो टॉयलेट जे घेता ताजो बॅक्टेरिया फॉर्मेशन जो आसा होय म्हाज्या डेरीचेर जाता, तो वेगळ्यान एक प्रकल्प लायला.
तोय बायो म्हणजे जो राजकुमार कामत म्हणून आहा बाब जो बायो टॉयलेट बसयता तेजो बॅक्टेरिया फॉर्मेशन लागता आमकां त्या टॉयलेटान सोडपा खातीर तोय बॅक्टेरिया जो आसा होय त्या गोमांचल डेअरीच्या शेणा पासूनच तयार जाल्लो प्रकल्प आसा. म्हणजे म्हाका काल एक पत्र आयलें, हांव थोडेशें चड उलयलो. काल पत्र आयलें म्हाका केंद्रांतल्यान, येता ती दिवाळी जी आसा पळय न्ही, ही आमी गोमय दिवाळी म्हणून सेलेब्रेट करची. हांवें सहज पत्र डिटेलान वाचलें, कारण खूब पत्रांत वाचपाक मेळना, तरी गोमय दिवाळी म्हणजे गायीच्या शेणा पासून तयार केल्ले प्रॉडक्ट हे वेगवेगळ्या पद्दतीन, म्हणजे तेजी मागीर पणट्यो आसच्यो तेजो वेगवेगळे म्हणजे गोमय दिवाळी साजरी करात म्हणून गायीच्या म्हणजे कपिलाच्या वयल्यानूच विशय येयलो की वेगवेगळ्यो गजाली आमी करपाक शकता. आनी निश्चितच म्हाका दिसता गोंयांतलें सहकार क्षेत्र हें अशें क्षेत्र आसा, अशा पद्दतीत खूब मोठी इनिशिएटिव्स आमी घेवपाक शकता. आनी कपिला मल्टीपर्पज कोऑपरेटीव सोसायटी पेडण्या तालुक्यांत वेगवेगळ्या सॅक्टरांनी अशाच पद्दतीत फुडें येवची हें हांव मागतां. आनी निश्चितूच परत एकदां म्हणजे ह्या दसऱ्याच्या निमित्तान सगळ्या जाणांक दसऱ्याच्यो खूब खूब शुभेच्छा दिता. आनी गोंय स्वयंपूर्णते कडेन व्हरपा खातीर तुमचें सगळ्यांचें सहकार्य सदोदीत गोंय सरकाराक लाभचें, म्हाका लाभचें इतकेंच सांगता. आनी हांव पार्सेकर सर हांकां तांच्या 4थ्या ब्रांचीच्या बद्दल तुमी करत आसलेलें काम हें खूब खूब सहकार क्षेत्रांतलें खूब व्हड काम आसा, तें हाज्याय फुडें आनिकूय खूब व्हड जावचें. शिक्षण क्षेत्रांतलें कार्य आसतलें, कॉपरेटीव सेक्टरांतलें कार्य आसतलें, सामाजीक आनी राजकीय मळा वयलें तुमचें काम हें सदोदत वृद्धींगत जावचें इतकेंच सांगता. आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. धन्यवाद. आयच्या मुख्यमंत्र्याच्या भाशणान आत्मनिर्भर म्हणजे काय हाचो थोडक्यात